चित्रपटातले हिरो हिरोईन असतात त्यांनाच आम्ही चांगलं व्यक्तिमत्व म्हणतो, तर हे खरं आहे का? तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. चांगलं दिसणं, बोलणं, चालणं हा व्यक्तिमत्वाचाच एक भाग आहे, पण हा फक्त 20% भाग आहे. उरलेलं जे व्यक्तिमत्व आहे 80% ते आतमध्ये असतं, त्याला इनर पर्सनॅलिटी म्हणतात. केल्याने व्यक्तिमत्व विकास पण साधला नाही तर असं काय मोठं नुकसान होणार आहे? व्यक्तिमत्व विकासाचे फार फायदे आहेत. जसं आपल्याला जीवनातून खूप गोष्टी हव्या असतात. पैसा हवा असतो, मान हवा असतो, यश हवं असतं. आता आनंद सगळ्यात महत्वाचा, तो पण हवा असतो. आता हे सगळं तुम्हाला मिळणार किंवा नाही हे तुमच्या व्यक्तिमत्वावर अवलंबून असतं. प्रत्येकालाच असं वाटतं लग्न करताना की माझा एक सुखी संसार व्हावा. सगळ्यांची इच्छा असते, पण सगळ्यांचा होत नाही. आता आपण मे बी त्याला ते म्हणत असतील की माझंच नशीब खराब, लोकांना चांगल्या बायका मिळतात, लोकांना चांगले नवरे मिळतात, असं काही नसतं. आत्मविश्वास हे तुम्हाला यशाकडे न्यायला सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे जसं आपल्या शरीरामध्ये पाठीचा कण्याचं महत्व आहे, तितकंच व्यक्तिमत्वामध्ये आत्मविश्वासाचं आहे. आत्मविश्वास असलेली व्यक्ती कुठेही यशस्वी होऊ शकते. बरोबर. आणि हाच नसेल तर कितीही तुमच्या आतमध्ये क्वालिटीज असल्या तरी तुम्ही ऑर्डिनरी राहू शकता. सर्वसाधारण व्यक्तिमत्व. बरोबर.